पुढच्या 24 ते 36 तासात पाकिस्तानवर सैन्य हल्ला। पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारचा दावा। मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद। नवी दिल्लीत आज बैठकांचा दिवस। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सीसीएसची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच सीसीएसची बैठक। आज कॅबिनेट ऑन पॉलिटिकल अफेअर्सची बैठक। पाकिस्तानबाबत महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चेची शक्यता। एलओसी नंतर आता पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरही शस्त्रसंधीचं उल्लंघन। परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गोळीबार। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज होणार निवृत्त। जून 2022 पासून होते आयुक्त। फणसळकरांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपची बॅनरबाजी। हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न। सीएम फडणवीसांसह आशिष शेलारांचाही फोटो। सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही। आता 29 ऑगस्टला मराठे मुंबईत धडकणार। मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार। जरांगेकडून पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा। पुण्यातील बीजे मेडिकल महाविद्यालय रॅगिंग प्रकरणी मंत्रालयातून ससूनला कारवाईसाठी सूचना। ससूनच्या अधिष्ठातांनी घेतली अँटी रॅगिंग समितीची बैठक। 3 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई। खवळलेल्या समुद्रात प्रवासी बोट पलटली। रत्नागिरी पोलिसांनी वाचवले 16 पर्यटकांचे प्राण। रत्नागिरीतील पावस रणपार इथली घटना। साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साह। तर अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य। महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ। राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण। मात्र शरद पवारांना अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती। ठाण्यातल्या 5 पाखडी इथं शरद पवारांच्या हस्ते तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजन। कार्यक्रमादरम्यान भगव्या वस्त्रांमधील जितेंद्र आव्हाडच ठरले चर्चेचा विषय।